भाजपच्या राष्ट्रीय नेत्या, बहुजन समाजाच्या संघर्ष कन्या आणि ओबीसीच्या आन बान शान आणि स्वाभिमान आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्या संदर्भामध्ये सोशल मीडियावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन काही राक्षस अवलादीचे लोक जाणीवपूर्वक सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट व्हायरल करत आहेत। यामुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड खदखद आहे, चीड आहे, राग आहे। ही राग आणि चीड व्यक्त करण्यासाठी, लोकशाही मार्गाने व्यक्त करण्यासाठी आज गेवराई तालुका मतदारसंघाच्या बहुजन समाजातील ओबीसींच्या वतीने आपण अतिशय शांततेने आज निषेध पायरी रॅली आपण महात्मा फुले शाळा ते पोलीस स्टेशनपर्यंत आपण आज काढली आणि PI आदरणीय प्रवीण कुमार बांगर साहेब यांना आपण निवेदन दिलेलं आहे की जे लोक मुद्दामहून ताईसाहेबांचं सामाजिक आणि राजकीय उंची ज्यांना ते खपत नाही अशा लोकांनी जाणीवपूर्वक सोशल मीडियाच्या माध्यमातून हे कुटाणे त्यांनी सुरू केलेले आहेत। अशा लोकांना शोधून पोलिसांनी तातडीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि त्यांना शिक्षा करावी म्हणून आज आपण ओबीसी समाज संघर्ष समितीच्या वतीने निवेदन दिलेले। त्याचबरोबर बहुजन समाजाचे आमचे राज्याचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, आदरणीय नामदार धनंजय मुंडे साहेब, माजी मंत्री आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब आणि आमचे आमदार आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब, माजी आमदार मुंडे साहेब, नारायणरावजी मुंडे साहेब यांच्याही संदर्भामध्ये अशा प्रकारच्या पोस्ट टाकून त्यांची बदनामी या प्रकारे सुरू केली। अशा लोकांना पोलिसांनी शोधावं, त्यांना कठोर शिक्षा करावी। नसता येणाऱ्या काळामध्ये ओबीसी जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। ओबीसीची ताकद महाराष्ट्रामध्ये फार मोठी आहे, परंतु आम्ही कायद्याचा आदर करणारे माणसं आहोत। आमच्या नेत्यांनी आवाहन केलेले धनंजय मुंडे साहेबांनी, पंकजाताई साहेबांनी की शांत राहा, म्हणून आम्ही त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही शांत आहोत। अन्यथा येणाऱ्या काळामध्ये ओबीसी महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ माजविल्याशिवाय राहणार नाही, एवढं या ठिकाणी मी सांगतो। धन्यवाद।